त्यामुळे बारामतीमध्ये आता पवार वर्सेस पवार असंच चित्र पाहायला मिळते। त्यामुळे या पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे बहुचर्चित महादेव बेटिंग ॲपचा प्रचार आणि प्रसार केल्याच्या आरोपांतर्गत आता अभिनेता साहिल खानला मुंबई पोलिसांनी कारवाई केलेली आहे। साहिल खानला छत्तीसगडमधून ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता साहिल खानच्या चौकशीवेळी महादेव बेटिंग ॲप प्रकरणामध्ये आणखी काही नवीन माहिती समोर येते का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तर सचिन गाड आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देतात। सचिन, बहुचर्चित महादेव बेटिंग ॲपचा प्रचार आणि प्रसार केल्याच्या आरोपांतर्गत अभिनेता साहिल खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याला कधीपर्यंत मुंबईमध्ये आणलं जाऊ शकतं आणि पुढील तपास कसा असणार आहे? नक्कीच आताच काही वेळापूर्वी मुंबई पोलिसांचं पथक साहिल खानला घेऊन मुंबईत दाखल झालेलं आहे। छत्तीसगडवरून साहिल खानला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि आता त्याला अखेर मुंबईला आणण्यात आलेलं आहे। आता त्याला त्याची वैद्यकीय चाचणी करून त्याला काही वेळातच मुंबईच्या किला कोर्टात हजर केलं जाईल। 15,000 कोटी रुपयांचा हे संपूर्ण घोटाळा आहे आणि या प्रकरणात साहिल खान हा आरोपी होता। त्याने याआधी देखील अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तात्काळ मुंबई पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। आज मुंबई पोलीस त्याला कोर्टात हजर करून त्याची जास्तीत जास्त पोलीस कोठडी मागण्याचा प्रयत्न करतील आणि या पोलीस कोठडी नेमक्या कोणत्या गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्यामुळे साहिल खानला आता मुंबईत आणण्यात आलेला आहे आणि यानंतर आता या प्रकरणामध्ये नवीन काही खुलासा होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर बहुचर्चित महादेव बेटिंग ॲपचा प्रचार आणि प्रसार केल्याच्या आरोपामुळे अभिनेता साहिल खानला मुंबई पोलिसांनी थेट छत्तीसगडमधून ताब्यात घेतलं। सध्या त्याला मुंबईमध्ये आणलेलं आहे आणि यानंतर आज त्याची चौकशी केली जाणार आहे।